नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सरकारी घोषणांनी प्रवासी वाढले पण रस्त्यावर बस झाल्या कमी। नव्या बसची प्रतीक्षाच बघताय, काय असणार चला तर बघूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, राज्य सरकारने महिलांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचे जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील प्रवासी संख्येत तब्बल 1 कोटीने वाढ झाली आहे। उत्पन्नातही वाढ झाली आहे। कोरोना प्रादुर्भावाच्या 2 वर्षांनंतर प्रथमच विभाग नफ्यात आला आहे। मात्र नव्या बसची संख्या वाढण्याऐवजी जुन्या बसची संख्या कमी झाल्याची चिंतादायक परिस्थिती आहे। नव्या बसची नुसती प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती। एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 50% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती। 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात 50% सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली होती। या सवलतीसह यापूर्वीच्या अनेक सवलती एसटी बसमध्ये दिल्या जातात। प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाचा छत्रपती संभाजीनगर विभाग नफ्यात आला आहे, परंतु प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे, कारण बसची संख्या वाढण्याऐवजी कमीच होत आहे। भंगार बस स्क्रॅप करण्यात आल्या होत्या। मित्रांनो, 2021-22 मध्ये 87 कोटीचा तोटा, 2022-23 मध्ये 69 कोटीचा तोटा आणि 2023-24 मध्ये 11 कोटीचा नफा एसटी महामंडळाला झाला आहे। ई बस येणार पण कधी? छत्रपती संभाजीनगरला 216 ई बस प्रस्तावित आहेत। यात पहिल्या टप्प्यात 87 ई बस मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते। विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले की विभागाला लवकरच पहिल्या टप्प्यातील ई बस मिळतील। विभाग नफ्यात आला आहे, ही जमेची बाजू आहे। मित्रांनो, या कारणास्तव सरकारी घोषणांनी प्रवासी वाढले पण रस्त्यावर बस झाल्या कमी। नव्या बसची प्रतीक्षाच बघताय लोक। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।